तर बघा काय माहिती आहे, 1ली ते 8वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सरकारी शाळांच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याच्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी पीठ सुनावणी करेल. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या पीठाने सांगितले की या याचिकेत अनेक कायदेशीर प्रश्न आणि पैलू आहेत. त्यामुळे हे पीठ या प्रकरणात असे इतर समान प्रकरणासोबत सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीशाकडे अग्रेषित करते. त्यामुळे वरिष्ठ पीठाची स्थापना करून या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूवर विस्तृत सुनावणी केल्यानंतर कायदेशीर प्रश्नाचं उत्तर देता जाऊ शकेल. याआधी उत्तर प्रदेश आणि काही राज्यांमध्ये TETच्या अनिवार्यतेला आव्हान देणाऱ्या याचिकावर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अशी परीक्षा संपूर्ण देशात घेण्याचा आदेश दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या पीठाने या प्रकरणात आपला निर्णय सुनावला. यांच्या अनुसार वर्ग 1 ते 8 पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी TET पास करणे अनिवार्य आहे. हा नियम 2011 नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकावर लागू आहे. ज्यांनी TET पास केली आहे त्यांना 2 वर्षाच्या TET पास करणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना अनिवार्य सेवानिवृत्ती घ्यावे लागेल. जे शिक्षक सेवानिवृत्तीसाठी जवळ आले त्यांची नोकरी 5 वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे त्यांना या विषयात नियमात सूट देण्यात आली. परंतु जर त्यांना पदोन्नती म्हणजे प्रमोशन हवं असेल तर TET पास करणं आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1ली ते 8वी पर्यंतच्या वर्गामध्ये अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक तसेच अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी TET परीक्षा अनिवार्य ठरवण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आता फक्त TET पात्र शिक्षकांनाच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती मिळू शकणार आहे. ज्या शिक्षकाकडे पदोन्नतीसाठी आवश्यक सेवा ज्येष्ठता आहे पण TET पात्रता नाही त्यांना पदोन्नती मिळणार नाही. केंद्रप्रमुखाच्या 50% पदाची भरती सरळ सेवा आणि उर्वरित 50% पद पदोन्नतीच्या माध्यमातून केले जातात. विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी हाच नियम लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानंतर सध्या मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.